नमस्कार. बॉस म्हणतो ऑल राईट टीम, पुढच्या क्वार्टरसाठी आपल्या न्यू मार्केटिंग कॅम्पेनवरती डिस्कस करूया. रोहनकडे बघतात बॉस आणि म्हणतात, रोहन तुझ्याकडे या प्रोजेक्टबद्दल काही न्यू आयडिया आहे का? रोहन बॉसकडे थोडा घाबरत बघतो आणि म्हणतो, सर आय मीन एक मला एक थॉट येतो आहे. आणि रोहनच्या बाजूला बसलेला सुरेश जो आहे तो म्हणतो, सर आय थिंक रोहन म्हणतोय की आपण यावेळी Tier 2 सिटीजवरती फोकस केला पाहिजे. माझ्याकडे तर एक फुल प्लॅन रेडी आहे. आपण इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करूया, लोकल इव्हेंट्स यूज करून करूयात, म्हणजे याच बजेटमध्ये जबरदस्त लीड जनरेट होतील, जबरदस्त रिझल्ट मिळेल. बॉस म्हणतो, क्या बात आहे सुरेश, ग्रेट थिंकिंग, मला आवडला हा प्लॅन तुझा, लेट्स स्टार्ट वर्क. मित्रांनो, तुमच्यासोबत हे असं काही होतं का की तुमच्याकडे वन ऑफ अ काइंड म्हणजे एक जबरदस्त एक आयडिया तुमच्या मनामध्ये असते, भरपूर टॅलेंट असतं, पण टीम मीटिंगमध्ये किंवा प्रेझेंटेशन ज्यावेळेस देण्याची वेळ येते तुम्हाला भीती वाटायला लागते आणि मग तुमच्या वर्कचं, तुमच्या आयडियाचं क्रेडिट हळूच कोणीतरी सुरेशसारखा माणूस घेऊन जातो आणि मग तुम्हाला वाईट वाटायला लागतं. स्मार्ट असूनही फक्त चांगलं बोलता येत नसल्यामुळे तुम्ही मागे राहताय का? जर यापैकी एकही प्रश्नाचं उत्तर हो असेल ना, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, कारण मी आज तुम्हाला 7 अशा प्रोफेशनल टीम्स आणि प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे, ज्या यूज करून तुम्ही एक कॉन्फिडंट इफेक्टिव्ह स्पीकर बनू शकता. या टिप्स फक्त बोलण्याची भीती घालवणार नाही, तर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये एक नवीन ओळख निर्माण करून देईल आणि ज्याची खरी जे तुम्ही हकदार आहेत ना, ते सगळं तुम्हाला क्रेडिट मिळत जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिलं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे द प्रॉब्लेम. बघा, आपण आत्ताच रोहनची स्टोरी पाहिली. रोहन आपल्यापैकी एक स्मार्ट आणि मेहनती प्रोफेशनल होता, आपल्यासारखा कुठेतरी. त्याला त्याचं काम माहिती होतं, त्याच्याकडे न्यू आयडियाज पण होत्या, पण जेव्हा आयडिया प्रेझेंट करण्याची वेळ येते तेव्हा त्याचा सगळा कॉन्फिडन्स गायब होऊन जातो. शब्दच सुचत नाहीत मनामध्ये, घशाला ना अशी कोरड पडते, हार्टबीट वाढू लागतात आणि मनात एकच थॉट येतो की मी काही बोललो आणि ते चुकलं तर लोक काय म्हणतील, लोक हसले तर. ही भीती, ज्याला आपण स्टेज फिअर असंही म्हणतो, ती फक्त रोहनचा प्रॉब्लेम नाही आहे, तर हा बहुतांश लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. ही आपल्यापैकी अनेकांची स्टोरी आहे. मला असं वाटतं कित्येक टॅलेंटेड लोक फक्त इफेक्टिव्ह बोलता येत नाही म्हणून आपल्या करिअरमध्ये मागे पडत असतात. प्रमोशन त्यांचं हुकत असतं, चांगल्या अपॉर्च्युनिटीच्या हातातून निसटत असतात आणि वर्स्ट ऑफ ऑल स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागतो, सेल्फ डाऊट यायला लागतो, कारण मागून लोक पुढे जायला लागतात. बट एक गुड न्यूज मी आज तुम्हाला देतोय. इफेक्टिव्ह बोलणं किंवा पब्लिक स्पीकिंग ही काय म्हणजे जन्मताच मिळणारी गोष्ट नाही आहे. ही एक स्किल आहे जे कोणीही शिकू शकतो. तुम्हाला वाटत असेल मी ॲज अ पब्लिक स्पीकर काम करतो, जन्मता माझ्यामध्ये ही स्किल आहे. बिलकुल नव्हती. 2014पर्यंत मीही घाबरायचो, बॅक बेंचर होतो, थरथर कापायचो आणि मला भीती वाटायची पब्लिक स्पीकिंगची. पण माझी जी विकनेस आहे तीच माझी आज स्ट्रेंथ आहे. म्हणून तुम्ही सुद्धा जस्ट लाईक मी ही स्किल डेव्हलप करू शकतो. आपण जसं गाडी चालवायला शिकतो, सायकल चालवायला शिकतो, अगदी तसंच कॉन्फिडन्सनेही बोलायला शिकता येतं. रोहननेही डिसाईड केलं की अब बस हो गया भैया, अभी बहुत अपमान सह लिया. आता या भीतीमुळे मागं राहायचं नाही आणि त्यावरती वर्क करत राहायचं. आणि काही अशा टिप्स त्याने शोधून काढल्या ज्यांनी त्याच्यात अनबिलिव्हेबल चेंज घडून आणले. चला तर मग ह्या 7 प्रोफेशनल टिप्स आपण जाणून घेऊया, ज्या तुम्ही जर डेव्हलप केल्या तर एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मिळेल. पब्लिक स्पीकिंगमध्ये तुम्ही डेव्हलप व्हाल. टिप नंबर 1, नो युअर ऑडियन्स. तुमचे श्रोते कोण आहेत ते सगळ्यात आधी तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही कोणाच्या समोर बोलताय. बघा, सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टिप आहे, तुम्ही कोणाशी बोलताय हे ओळखणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याला नो युअर ऑडियन्स असं म्हणतात. हे समजल्याशिवाय तुमचं जे बोलणं आहे ना ते इफेक्टिव्ह होऊच शकत नाही. जस्ट इमॅजिन करा, तुम्ही कॉलेजच्या स्टुडंटसमोर जाताय आणि त्यांना काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करताय. तसं तुम्ही तुमच्या कंपनीच्या CEO समोर बोलू शकतात. तसं प्रेझेंटेशन दिलं तर काय होईल बघा. ऑफकोर्स तसं तुम्ही करूच शकत नाही, कारण की स्टुडंटसमोर बोलणं आणि CEO समोर बोलणं जमीन आसमानचा फरक आहे. दोन्ही ठिकाणी तुमची लँग्वेज, तुमचे एक्झाम्पल्स, बोलण्याची शैली कम्प्लिटली डिफरंट असलं पाहिजे. आणि त्यामुळे बोलायला उभं राहण्याआधी स्वतःला एकच प्रश्न विचारायचा आहे, माझे श्रोते कोण आहेत, माझे ऑडियन्स कोण आहेत, माझे ज्युनियर्स, माझे सिनियर्स आहेत का, क्लायंट्स आहेत का, माझे स्टुडंट, एनिथिंग. फर्स्ट नो युअर ऑडियन्स. त्यांना या टॉपिकबद्दल किती नॉलेज आहे ज्याबद्दल मी ते बोलणार आहे त्याचा आधी अभ्यास पाहिजे. ते एक्सपर्ट्स आहेत का ह्या फील्डमधले, का बिगिनर्स आहेत हा प्रश्न विचारा. त्यांना माझ्याकडून काय एक्सपेक्टेड असेल हा विचार करा आणि या टॉकमधून त्यांना काय व्हॅल्युएबल मिळायला हवं विचार करा. त्यांचे पेन पॉईंट्स काय आहेत आणि ज्यावर मी सोल्युशन देऊ शकेन का. आणि एक्झॅक्टली रोहनने पण हेच केलं. पुढच्या मीटिंग म्हणजे जेव्हा पुढची मीटिंग येणार होती त्याच्या आधी रोहनने थोडा विचार केला, आजची मीटिंग फायनान्सवरती आहे, आजची मीटिंग मार्केटिंग टीमसोबत आहे, तर फायनान्सवाल्यांना नंबर्स, ROI म्हणजे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट
हे सगळं इम्पॉर्टंट वाटेल तर मार्केटिंग टीमला क्रिएटिव्ह आयडियाजवरती आपण बोललेलं आवडेल. त्यामुळे आपली आयडिया दोन्ही टीमच्या पर्स्पेक्टिव्हने आपण तयार केली पाहिजे. म्हणजेच फिनान्शियल टीम पण आहे, मार्केटिंग टीमला काय आवडेल बघा, आयडियाज, आणि फिनान्शियल टीम म्हणेल अरे पैसा कम खर्च करो. ते दोन्ही त्याने अंडरस्टँड केलं आणि त्यांनी काही डेटा चार्ट्स बनवले आणि एक छोटीशी केस स्टडी त्याने प्रस्तुत केली. आणि त्यामुळे झालं असं की तो दोन्ही टीमच्या क्वेश्चन्सला आन्सरेबल होता, कॉन्फिडन्सने त्याने आन्सर्स दिले. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुमचं स्पीच असेल मग ते ऑफिसमध्ये असेल किंवा चार चौघात असेल, तुमच्यासाठी नाही तर तुमच्या ऑडियन्ससाठी ते असतं. ऑडियन्स जाणणं फार गरजेचं आहे. त्यांना समजेल, त्यांना पटेल, त्यांना आवडेल याच भाषेत तुम्ही बोललं पाहिजे. टिप नंबर 2, स्ट्रक्चर युअर स्पीच. तुम्ही काय बोलतात ना ह्याचा स्ट्रक्चर आधी रेडी पाहिजे. बघा बऱ्याचदा मी कॉर्पोरेट ट्रेनिंग्समध्ये जातो ना, माझ्याकडे एक स्ट्रक्चर रेडी असतो. माझा जो टॅब आहे त्याच्यामध्ये मी फक्त बुलेट्स काढून ठेवतो की मला हा मुद्दा घ्यायचा आहे, मग मला हा घ्यायचा आहे, मग हा घ्यायचा हा घ्यायचा आहे. बऱ्याचदा भाषणांमध्ये सुद्धा मी काही स्क्रिप्ट्स घेऊन जात नाही, पण माझ्याकडे मुद्दे असतात की मला बोलायचं काय. इमॅजिन करा की तुम्ही आता एक सिनेमा बघताय, त्याची सुरुवात कुठूनही होते, मध्ये तो सिनेमा कुठेही भरकटतोय आणि एंड अचानक होतोय. समजतच नाही की हा सिनेमा होता कशाचा, काय झालं, कधी झालं. आवडेल का हो तुम्हाला असला सिनेमा? डेफिनेटली नाही आवडणार ना. आपल्या बोलण्यातही तसंच असतं, एक सिनेमासारखं असतं. स्टोरी टेलिंग इज लाईक अ सिनेमा. एक डिसऑर्गनाइज भाषण कुणाच्याच लक्षात येत नाही. तुम्ही बरेच जण बघितले असतील की कुठंतरी मध्येच एक विषय बोलतायत, एक वक्ता दुसरंच काहीतरी भरकटतं. अशी भाषणं आपल्याला आवडतात का? बिलकुल आपल्याला आवडत नाहीत. आणि आपल्याला आपल्या बोलण्याला एक सिम्पल आणि क्लिअर स्ट्रक्चर देणं गरजेचं आहे. जगभरातले ग्रेट जे स्पीकर्स आहेत ते एक सिम्पल स्ट्रक्चरचा वापर करतात. पहिले काय करतात, प्रस्तावना असते, इंट्रोडक्शन असतं, मग मुख्य मुद्दे असतात की मला काय बोलायचं आहे, आणि मग कन्क्लुजन असतं. फार इम्पॉर्टंट त्याची बॉडी. जसं की समजा इंट्रोडक्शन आहे, प्रस्तावना आहे, ही तुमच्या स्पीचची सुरुवात असते. इथे तुम्हाला शॉकिंग आयडियाज, फॅक्ट्स, हुक तयार करायचा असतो की लोक म्हणतील अरे काय काय सांगतायत सर. बघा इथे तुम्हाला लोकांचं अटेन्शन ग्रॅब करण्याची गरज असते. तुम्ही एखादा शॉकिंग डेटा तिथे प्रस्तुत करू शकतात, एक छोटीशी स्टोरी तुम्ही सांगू शकतात, एक थॉट प्रोवोकिंग क्वेश्चन त्यांना विचारू शकतात, पॉवरफुल कोट्सचा वापर करून तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्ही बघा एकदम असे भारी भारी स्पीकर्स असतात ना, ते कशी सुरुवात करतात, कोणीतरी येतं अचानकपणे एक मोठं काहीतरी कविता म्हणतं आणि मग भाषणाची सुरुवात करतं, भारी वाटतं ऐकायला. कोणीतरी येतं अचानक एक फॅक्ट सांगतं की तुम्हाला माहिती आहे आज 99% लोक, असं काहीतरी फॅक्ट दिला की तुमची ओळख आणि तुमचा टॉपिक जो आहे ना तो लोकांना आवडायला चालू होऊन जातो. तर मुळात इंट्रोडक्शन तुमचं असं असलं पाहिजे. जसं तुम्ही इंट्रोडक्शन संपवता मग तुमची बॉडी, हा तुमच्या बोलण्यातला सोल आहे, जान आहे. इथे तुम्ही तुमचे मेन मुद्दे मांडत असता, पण सगळं एकदाच सांगू नका. त्यांना 3 ते 4 सिम्पल पॉईंट्समध्ये सांगा. तुम्ही बघा टी व्हीमध्ये पण ते डिबेट्स चालू असतात. एक चांगला डिबेटर कोण असतो, जो म्हणतो की 3 मुद्दे मी तुम्हाला सांगतो, पहिला, दुसरा, तिसरा. कसं ऐकायला बरं वाटतं बघा. तर ही मुद्दे फार इम्पॉर्टंट आहेत.